आज सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी माफ केलेली आहे. शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज तलाठ्याकडे करायचा आहे आणि तलाठ्याकडे अर्ज करून कुठून माती आणणार, कुठून रेती आणणार, कुठून त्या ठिकाणी मुरुम आणणार याकरता त्यांना सुचवायचं आहे. आणि त्यामुळं आता यानंतर जे आपले शेतकरी आहेत त्यांना शेत रस्त्याची दुरुस्ती करायची असेल, त्याच्या शेतातले पावसाळ्याचे खड्डे दुरुस्त करायचे असतील, पावसाळ्यामधल्या चिखल दूर करायचा असेल, विहीर असेल, शेतघर असेल, या सर्वांकरता गौण खनिजाची आता रक्कम माफ करण्यात आली आहे. फक्त शेतकऱ्यांनी कुठला व्यावसायिक उपयोग केला, व्यावसायिक वापर केला तर मात्र गौण खनिज त्या ठिकाणी माफ होणार नाही. त्यांनी व्यापार करू नये, स्वतः करता जे काही करायचं ते करावं. आणि यामध्ये आमचे तहसीलदार आणि पोलीस शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अडवायचे, शेतकऱ्याची बैलगाडी अडवायचे. आता यानंतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता वापरायच्या गौण खनिजाकरता कुठलंही ट्रॅक्टर किंवा कोणतंही वाहन वापरलं तर त्यावर पोलीस आणि तहसीलदार कुठलीही कारवाई करणार नाही, कुठलाही ट्रॅक्टर पकडणार नाहीत. यानंतर शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पकडलं तर संबंधित तहसीलदार आणि पोलीस खात्यावर, पोलिसांच्या अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करेल. कुठल्याही शेतकऱ्यांना वेठीस धरायचं नाहीये. शेतकऱ्याचं गौण खनिज सरकारने माफ केलं, शेतकऱ्याच्या गौण खनिज जे वापर आहे त्यांचाही माफ करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आमच्या सरकारने आणि आमच्या महसूल खात्याने घेतलेला आहे. आणि अनेक विधिमंडळ सदस्यांची या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची मागणी